भाऊ लगन होईल पोरी, भाऊ लगन होईल पोरी, जर का माहेरात आल्या ना, लगन होईल पोरी जर का माहेरात आल्या तर 2 दिवस सण झोपा काढतात. जस काय काळातून आल्या तिकडे झोपेलच नव्हत्या, 2 दिवस माहेरात आल्यावर सण झोपा काढतात आणि मग तिसऱ्या दिवशी उठत्यात. तिसऱ्या दिवशी उठले ना मग पा झाडण झुडण आमुकन तमुकन लगे बापाला म्हणते उठा ना बाबा उठा, अर्धा अंग नाही राहिलं तुमचं, अशा काय फिक्री आहे तुम्हाला, उठा ना आता, काय तुम्हाला कोणते भाजायचे राहिले, सगळं तर तुमचं ऊट पडलंय, आता खायचं तेच राहिलंय ना, उठा उठा बरं पहिले तुम्ही आता घ्या बरं, मी आंघोळीला पाणी टाकते, पहिले आंघोळ करून घ्या, पहा ना किती जखमाळले. बापाला म्हणते पहा किती जखमाळले, आंघोळ करून घ्या, तर मी लगे तुमची आंघोळ होस्तोर तुम्हाला लगे पोळ्या करते, नरम नरम पोळ्या खा. बापाला मायला मी म्हणते माय तू उठ ना, कौरक उठ, कौरक झोपती, उठ जरा उठ, मी तुला पाणी ठुते, आंघोळ कर तू बी, तुला दुधाचा चहा करते, गरम गरम भाकर देते माय, तू बी खाय. पाय ना तुमच्या अर्धे अंग राहिले का, कोणत्याच फिक्री लागल्या तुमच्या माग, हे तर मला काही समजे ना माय. अहो तुम्हाला काही जर लागलं तर मला फोन करायचा ना, मी तुम्हाला पुरवीन ना. मायला म्हणते तुम्हाला मी सगळं पुरवीन. या पहा ना, उठा उठा, या काय गोदाड्या जखमाळल्या या तुमच्या, या गोदाड्या अशा इतक्या खकण्यात तुम्हाला झोपा बी बऱ्या येत्या माय. उठा बरं, या गोदाड्या या रगी या सतरंजा या चादरी मी चढ धुवून काढते, चकाचक करते, जरा चांगले राजा ना आता म्हातारपणात. माय बापाला हे धडे देती पोरगी, माहेरात आल्यावर द्यायच्या सोय करते, द्यायला म्हणते गरम गरम चपात्या खा, दुधाची चहा प्या. मग सासर घरी बी ते बी माणसंच आहे ना, सासर घरचे द्यायला खाऊन नाही, मग माहेरात सगळं होतंय आणि सासर घरी आल्यावरच काय रोग येतो का.